झी 24 तास एक पाऊल पुढे। उसे नाक्याजवळ टोल नाक्यावरून जात असताना पुण्याकडे परतत असणाऱ्या टेम्पोची त्यांच्या गाडीला धडक बसली। दरम्यान झी मराठीचे प्रमुख निखिल साने यांनी दिलेली ही प्रतिक्रिया ऐकूया। सगळ्यांची भावना तीच आहे की एकतर हा खूप मोठा धक्का आहे आणि खऱ्या अर्थी या धक्क्यातून कोणीच बाहेर सुद्धा पडलेलं नाही। सावरण्याची गोष्ट खूपच दूर आहे। आनंदजी आणि झीचं नातं खूप युनिक आहे अशा अर्थी की झीच्या म्हणजे असं त्यांनी कुठलाही ब्रेक नसेल त्यांनी घेतला झी बरोबर। म्हणजे एक मालिका बंद झाली की दुसऱ्या मालिकेत ते असायचे आणि त्यामुळे त्यांचं असोसिएशन हे जेव्हापासून झी मराठी आहे तेव्हापासून हे झीशी असलेलं एक नातं आहे असं आपण म्हणूया। एक वेगळं नातं आहे झी बरोबर। गाजलेल्या भूमिकांपैकी मी असं म्हणेन असं की सगळ्यात लढमार भूमिका होती झी करता आणि प्रेक्षकांकरता पण। आणि त्याच्यानंतर एक अत्यंत परस्पर विरोधी भूमिका त्यांनी केली ती म्हणजे फू बाय फू मध्ये त्यांनी एक स्टँडअप कॉमेडियन म्हणून काम केलं आणि सगळ्यांना अक्षरशः चकित करून सोडलं। मला असं वाटतं की इतका अत्यंत प्रतिभावान मल्टी टॅलेंटेड ऍक्टर आपल्यातनं गेला आहे ही सगळ्यात मोठी दुःखद घटना आहे। खूप चांगला सहकारी खूप चांगला सिनियर ऍक्टर आपल्यातनं गेला आहे आणि ते इतकं शॉकिंग आहे या घटनेकडे बघता की तुमचा विश्वासच नाही की बसत आहे की अशा प्रकारे काही घडू शकेल। झी 24 तास एक पाऊल पुढे।